नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आजकाल आपण बघतो की घरोघरी चर्चा असते ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की मुलांनी कुठल्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं, आपली शिक्षण पद्धती कशी आहे आणि कुठल्या क्षेत्रात मुलांनी आपलं नावलौकिक कमवावं. पण ही सगळी चर्चा करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे शिक्षण पद्धतीचा. आणि ह्याच शिक्षण पद्धतीवर चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत काय फरक पूर्वीचा आणि आजच्या शिक्षण पद्धतीत झालेला आहे, काय फायद्याचा आहे, कशाने तोटा होऊ शकतो. म्हणजे एकंदरीतच काय तर कार्यक्षम आणि प्रभावी शैक्षणिक विकास या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्याकरता आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलंय डॉक्टर मंजुश्री सरदेशपांडे यांना. मंजुश्री सरदेशपांडे मॅडमबद्दल सांगायचं झालं तर त्या RS मुंडले धरमपेठ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजला इंग्रजी विभागाच्या प्रमुख व उपप्राचार्य आहेत. त्याचबरोबर त्या लेखिका, संपादिका, अनुवादिका आणि प्रशिक्षक म्हणून सुद्धा कार्य करत असतात. त्यांनी अनुवादित केलेली आणि लिखित अशी बरीचशी पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे, प्रकाशित झालेली आहे. तेव्हा या अष्टपैलू व्यक्तित्वाबरोबर चर्चा करूया, जाणून घेऊया आजच्या शिक्षण पद्धतीबद्दल. मॅडम नमस्कार. आणि खूप स्वागत आहे तुमचं आजच्या या कार्यक्रमात. तुमचा इतक्या वर्षाचा ह्या शिक्षण क्षेत्राशी संबंध आहे, निगडित आहे सगळं. तर तुमच्याकडनं सगळ्यात आधी मला जाणून घ्यायला आवडेल की एकंदरीत शिक्षण म्हणजे नेमकं तुमच्या दृष्टीने काय? खूप छान प्रश्न आहे. कारण की आजकाल शिक्षणाची डेफिनेशन जर आपण विचार केला तर खूप वेगळा वेगळा अर्थ लोक काढतात. पण मला असं वाटतं की शिक्षण म्हणजे शेवटी तुम्हाला जीवनाचा तर्क कळला पाहिजे. जीवन काय आहे, जर तुम्हाला तुम्ही शिक्षित आहात म्हटलं म्हणजे याचा अर्थ काय की रोजच्या जीवनात आपल्या डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम्स येणारच. त्याला आपल्याला निगोशिएट जर करता येत असेल तर त्याला शिक्षण म्हणतात. जर मी खूप शिक्षित आहे, माझ्याकडे खूप डिग्री आहेत, पण मला बेसिक वागताच येत नसेल, कोणाशी तारतम्य नसेल माझ्या वागण्यामध्ये, तर त्याला शिक्षित नाही म्हणणार ना. कारण की जो मनुष्य शिक्षित असतो तो विचार करतो, तो लॉजिकल रिझनिंग थिंकिंग करत असतो. आणि ह्याच गोष्टी आपण मुलांनाही शिकवायला पाहिजे. तर मला असं वाटतं शिक्षण म्हणजे तुम्हाला भान पाहिजे, जीवनाचं भान पाहिजे. आणि शिक्षण म्हणजे की म्हणजे जर तुम्हाला तुमच्या सगळ्या चॅलेंजेसना ओव्हरकम करता येत असेल तर त्याला शिक्षण म्हणतात. कारण की त्याच्यानीच म्हणजे तुम्हाला गोष्टी इंटरप्रेट राईट पद्धतीने करता येतात. आणि म्हणून तुम्ही त्याला एक चांगली, तुमच्या आयुष्याला चांगली दिशा मिळते आणि तुमचं आयुष्य सोयीस्कर होतं. त्यालाच म्हणजे तुम्ही जे शिक्षण म्हणताय त्याच्यात आपण म्हणू शकतो की लिटरसी आणि एज्युकेशन Correct. यातला जो फरक आहे अगदी तो अगदी. हा आहे. Correct. पण तुम्हाला काय वाटतं की जे शिक्षण आपण म्हणतो आहे किंवा आत्ता तुम्ही जे सांगितलं शिक्षणाविषयी, त्याचा आपल्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर कितीसा फरक पडतो? खूप फरक पडतो. कारण की आज आपण मॅनेजमेंटच्या गोष्टी करतो. आज आपण इतक्या म्हणजे आज आपण ग्लोबल एज्युकेशनच्या किंवा आपल्याला इतकं म्हणजे जीवनात इतक्या निरनिराळ्या सर्कमस्टान्सेसना फेस करावं लागतं. तर मला असं वाटतं की म्हणजे जर हे तुम्हाला जमलं तर तुम्हाला सगळं जमलं. एखादा माणूस लिटरेट आहे म्हटलं म्हणजे त्याला लिहिता वाचता येणं म्हणजे सगळं नाही. कारण की तुम्हाला आजकाल लोकांना लिहिता वाचता येतं, पण विचार म्हणूनच आजकाल विचारावर खूप महत्त्व आहे. कारण की विद्यार्थ्यांना किंवा आपल्या घरच्या मुलांनाही विचार करायला शिकवलं पाहिजे. आजचा जमाना म्हणजे रेडीमेड गोष्टींचा आहे. प्रत्येक गोष्ट रेडीमेड तुम्हाला मिळते. सगळे उत्तरं रेडीमेड मिळतात, पुस्तकांमध्ये तुम्हाला सगळे रेडीमेड आन्सर्स मिळतात, तुम्हाला गाईड्स अवेलेबल आहेत, तुम्हाला कुकरी बुक्स अवेलेबल आहे. कुठल्याही क्षेत्रात म्हणा तर एव्हरीथिंग इज लाईक रेडीली अवेलेबल. तर तिथे तुम्हाला डोकं लावायला, जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हाच तुमच्या डोक्यातनं काहीतरी नवीन कल्पना येतील, तेव्हा इनोव्हेशन्स होतील. तर त्यामुळे मला असं वाटतं की माणसाच्या आत इतकं पोटेन्शियल आहे की त्याला जर आपण त्याचं जे ओरिजिनल आहे ते जर आपल्याला काढता येत असेल तर त्याला मी म्हणेल की म्हणजे यू हॅव अचीव्ड एव्हरीथिंग. बरोबर. म्हणजे फक्त जे आपल्याला अवेलेबल आहे हां, त्याच्यावरच भर देऊन किंवा त्याच्याच भरोशावर आयुष्य जगण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण करायचं असेल तर तुम्हाला चौतर्फी शिक्षण घेणं गरजेचं आहे, असं एकंदरीत मला असं वाटतं तुम्ही जे बोललात. तुमचा इतक्या वर्षाचा हा सगळा जो अनुभव आहे या क्षेत्रातला, 34 वर्ष मला वाटतं जवळपास तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात. तर तेव्हा काय तुम्हाला बदल ह्या 34 वर्षांच्या अनुभवातनं जाणवतो की पूर्वीची शिक्षण पद्धती किंवा आत्ताची जी आहे त्यात काय बदल तुम्हाला कटाक्षाने असे जाणवतात?
मी तर म्हणेन 34 नाही, मी माझ्या शिक्षणापासूनही सुरुवात करीन, कारण की मला असं वाटतं आमच्या पिढीने जे आहे तेव्हा तर टी व्हीज नव्हते, तेव्हा म्हणजे अगदी खूप मोठा चेंज आमच्या पिढीने बघितलेला आहे. मला असं वाटतं आमच्या काळामध्ये तर आम्ही फक्त पुस्तकं किंवा फार लिमिटेड असे आमच्याकडे म्हणजे रिसोर्सेस होते, किंवा शिक्षकसुद्धा वेगळ्या पद्धतीचे. आजच्या शिक्षकांमध्ये आणि आधीच्या शिक्षकांमध्ये फरक होता. आमच्या काळात म्हणजे असं नाही मी म्हणत, पण टीचर्स वर रिस्पेक्टेड. आज म्हणजे आम्हाला असं वाटायचं आपल्या शिक्षकांकडनंच आपल्याला सगळं काही मिळणार आहे. आपले आई वडील म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे शिकलेले, ते आपल्याकडं म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला सगळं, मोठ्या लोकांकडनं खूप काही शिकायला मिळतं आहे. आज मला असं वाटतं एकदम खूप फरक झालेला आहे. आज असं विद्यार्थी असो, मुलं असो, त्यांना जे काही इन्फॉर्मेशन हवी आहे ती रेडिली अवेलेबल असते इंटरनेटवर, मोबाईल्सवर, सगळे इतकं इझिली अवेलेबल असतं की त्यांना असं वाटतं कोणाची गरज नाही, आपल्याला कोणाची गरज नाही, टीचर्सची गरज नाही, मोठ्या लोकांची गरज नाही. हे थोडासा नाही म्हटलं तरी फरक, म्हणजे प्रोज अँड कॉन्स दोन्ही आहेत दोन्ही पद्धतीमध्ये. पण मला असं वाटतं की आधीच्या काळात निवांत होतं, थोडंसं विचार करायला. मी पुन्हा पुन्हा म्हणते की स्वतःला विचार करा. न्यूटननी सुद्धा जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जेव्हा त्यांनी शोध लावला तेव्हा तो निवांत झोपला होता. निवांतपणा खूप आवश्यक आहे माणसाला, म्हणजे आपल्या जीवनामध्ये. कारण की जेव्हा तुम्ही रिलॅक्स करता, लेजरमध्येच खूप आविष्कार होतात, लेजरमध्येच तुमचं थिंकिंग पॉवर जी आहे ती खूप वाढलेली असते. त्यामुळे मला असं वाटतं माणसाला लेजर, पीस ऑफ माइंड हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. तर आधीच्या काळामध्ये शिक्षकांनाही वेळ होता मुलांसाठी, आणि जरी क्लासमध्ये खूप विद्यार्थी असतील तरी प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल अटेन्शन विद्यार्थ्याला मिळत होतं. आज बघतो आपण की सगळे शाळा कॉलेजेसमध्ये न जाता ट्युशन क्लासेसना, तिथे म्हणजे सगळं असं प्रोफेशनल आणि काय म्हणतात त्याला असं म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये कितीतरी पोटेन्शियल असेल त्याला आपल्याला वावच मिळत नाही त्या विद्यार्थ्याला. सगळ्यांना सरसकट एकसारखं शिकवलं जातं. त्यामुळे आज आपण आता म्हणजे आजची जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वी नीड टू केटर टू डिफरंट टाईप्स ऑफ पीपल इन डिफरंट वेज. म्हणजे आपल्याला प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक मूल हे वेगळ्या पद्धतीने बनलेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय विशेष गुण आहेत हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. आणि आजकाल तर आपल्याकडे इतके मेथड्स आहे, इतक्या पद्धती आहे की आपण विद्यार्थ्यांना खरंच खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊ शकतो. आणि आपण सगळे रिसोर्सेस वापरून प्रत्येक विद्यार्थ्यामधले गुण आपण म्हणजे पोटेन्शियल त्यातलं ओळखून त्यांनी आपल्याला त्याला बाहेर काढता आलं पाहिजे, असं मला वाटतं. तुमच्या एकंदरीतच आत्तापर्यंत जे काही बोलणं आहे, जो काही अनुभव तुम्ही सांगताय ना, त्यातनं मला असं वाटतं की पूर्वी जे आपण म्हणायचो की पोट तिडकीने शिकवणारे शिक्षक होते, त्यातल्या तुम्ही एक जाणवता आहात. खूप तुम्हाला असं मनापासून मुलांकरता वाटतं आहे. तर मला असं म्हणजे तुमचं सगळं बोलणं ऐकून असं विचारावं असं वाटतंय की तुम्ही एक शिक्षिका तर आहातच, पण त्याचबरोबर कवयित्री पण आहात, लेखक पण आहात. तर ह्या सगळ्या एवढ्या अष्टपैलू सगळ्या गोष्टी आहेत, तुमच्या इतके छान गुण आहेत. ह्या क्षेत्राची तुमची एकंदरीत जी आवड आहे किंवा या क्षेत्राविषयी जे प्रेम आहे ते कसं निर्माण झालं आणि कधी? खरं तर मला म्हणजे शिकवायला लहानपणापासून आवडतं. अगदी म्हणजे लहानपणी सगळ्याच मुलांना कोणाला विचार तुला काय व्हायचं आहे मोठं होऊन, तर आपण म्हणायचो मला टीचर व्हायचं आहे. तर आमच्या घरी खूप झाडं बाहेर बागेत असायची. मी आणि सगळ्यांना बोटॅनिकल नेम्स असे सगळ्यांना पट्ट्या लावलेल्या असायच्या. मी त्यांचं सगळ्यांचं रेजिस्टर बनवून त्यांच्या अटेंडन्स कारण की मला असं वाटतं माझ्या शाळेमधून जी जडणघडण, मला असं वाटतं माझ्या जे टीचर्स होते ते खरोखर माझ्याकरता रोल मॉडेल्स होते. आणि मला असं वाटायचं की खरंच हे किती छान शिकवतात नाही का, ह्याच्यातनं आपल्याला किती वेगवेगळ्या गोष्टी कळतात. तसेच माझे वडीलसुद्धा होते ना, ते खूप वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये निपुण होते. त्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होते, पण त्यांना सगळ्या विषयांबद्दल माहिती होती. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा, त्या काळात आम्ही डिस्कशन्स खूप करायचो. त्यामुळे मला असं वाटतं की तिथून मी माझ्या लहान भाऊ बहिणींनाही मी शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे तिथून हा शिकवण्याची ही गोडी निर्माण झाली. आणि कवितांचं म्हटलं तर असं मी कॉन्व्हेंटमध्ये शिकले आहे, तर तिथे आम्हाला म्हणजे काही पण कुठली म्हणजे इतके नवीन नवीन शब्द, तर एखाद्या गोष्टीची सुरुवात कशी करायची, पत्राची सुरुवात आज मी एका पद्धतीने केली, उद्या मला असं वाटायचं नाही आता मी आज दुसऱ्या पद्धतीने सुरुवात करून बघते. हॅलो, हाव आर यू असं न लिहिता आय होप दिस फाइंड्स यू इन द बेस्ट ऑफ हेल्थ अँड पिंक ऑफ, अरे आज ही आपण सुरुवात केली का, आज आपण, तर ती मोकळीक ते आपल्याला
वेगवेगळे आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी डेव्हलप करायची आधीच्या काळामध्ये आधीच्या शिक्षण पद्धतीमध्ये तेवढा स्कोप होता. आणि त्यामुळे आणि शिक्षकांनी जे आपल्याला कारण की काय जसं इनपुट असेल तसं आउटपुट असतं. त्यामुळे जितकं चांगल्या पद्धतीने व्हरायटीने आमचे शिक्षक आम्हाला शिकवायचे तर मला ती गोडी निर्माण झाली की चला ही कविता अशी आहे आणि आपणही अशी कविता लिहून बघू. आणि आपले जे इमोशन्स असतात त्यांना आउटलेट हवा असतो. तर माझी आई लहानपणी गेली तर मला असं वाटायचं की आपल्याला तर कोणाशी आपले इमोशन्स डिस्कस करता येत नाही. तर मला असं वाटायचं की चला आपण हे लिहून काढूया. म्हणून मला असं वाटतं आय हॅव कलेक्टेड ऑल माय टीयर्स इन द पोएम्स. तर माझे इमोशन्स माझे रिव्हिलेशन्स नावाची अँथॉलॉजी आहे. तर मला असं वाटतं त्या अँथॉलॉजीमध्ये माझे लाईफमध्ये जे वेगवेगळे इमोशन्स आपण अनुभवतो ते सगळ्या भावना त्या पुस्तकामध्ये आहेत. आजची जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यात मुलं तर खूप बिझी असतातच, पण टीचर्स पण भरपूर बिझी असतात. पूर्वी शिक्षक हे फक्त शिक्षणावरच भर देत होते, म्हणजे मुलांना शिकवण्यावरती किंवा असं. आजकाल टीचर्सला सुद्धा भरपूर अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये आणि पार्टिसिपेट करावं लागतं. पण त्यातूनही वेळ काढून तुम्ही कविता लिहिता, तुम्ही पुस्तकं लिहिता, बरेचदा तुम्ही आता तुमच्या हाताखाली 5 जणांना PhD सुद्धा मिळाले, तुम्ही गाईड पण आहात. तर कसं हे एकंदरीत सगळं बॅलन्स करता येतं एका स्त्रीला म्हणेन मी खास करून, कारण तिला घर कुटुंब हे सगळं सुद्धा बॅलन्स करायचं असतं. तर कसं हे सगळं बॅलन्सिंग करता यावं त्याच्याकरता तुम्ही काय गाईड द्याल? मला असं वाटतं बेसिकली यू शुड लव्ह लाईफ. मला लहानपणापासून असं वाटतं मला खूप काही करायचं होतं. मला असं वाटत होतं की मला टीचर व्हायचं आहे, मला अँकर व्हायचं आहे, मला डॉक्टरही व्हायचं आहे. तर या सगळ्या इतक्या गोष्टी मला करायच्या होत्या. त्या सगळ्या गोष्टी मी टीचर झाल्यामुळे मी सगळ्या गोष्टी करू शकते. आणि दुसरी गोष्ट काय तर मला घरीसुद्धा म्हणजे मला हॉबीज जर म्हटलं तर मला निटिंग म्हणजे जुन्या काळामध्ये तर आम्ही सगळे माझ्या नवऱ्याचे सुद्धा मी स्वेटर्स विणलेले आहे. तर निटिंग झालं, एम्ब्रॉयडरी झालं, टायपिंग झालं, खूप सगळ्या वेगवेगळे बेकिंग झालं, कुकरी झालं, या सगळ्या गोष्टीमध्ये मला पण रोज स्वयंपाक करायला सांगितला तर कदाचित म्हणजे कंटाळा येईल. पण आय लव्ह मेकिंग डिफरंट रेसिपीज. तर मला असं वाटतं की माणसाला लाईफमध्ये जर इंटरेस्ट असेल ना, आज मी विद्यार्थ्यांना जेव्हा इंग्लिश शिकवते तर माझे विद्यार्थीसुद्धा आज कविता करायला लागले. त्यांच्या कवितासुद्धा यूथ झोनमध्ये वगैरे पब्लिश होतात. तर मला असं वाटतं आपण फुल ऑफ लाईफ असलो तर मला असं वाटतं ते ट्रान्सफर होतं आपल्या विद्यार्थ्यांमध्ये, घरी असू तर आपल्या मुलांमध्ये. कारण की तुम्ही एनर्जेटिक असाल, तुम्ही लाईफमध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला तर तो ऑटोमॅटिकली घरच्या लोकांमध्ये, कारण की घरची स्त्री जी असते ती फार महत्त्वाचा रोल प्ले करते. तुम्हाला जर घरात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हवा असेल तर आपण किती खचलो असेल तर त्या आईला खंबीरच राहावं लागतं. कॉलेजमध्ये शाळामध्ये सुद्धा इतक्या चॅलेंजिंग सिच्युएशन्स विद्यार्थ्यांबरोबर सुद्धा किती विद्यार्थी असतात की जे नाही शिकू म्हणजे त्यांच्यामध्ये कपॅसिटी नसते, मोटिवेटेड नसतात, अनेक गोष्टी असतात. पण त्या टीचरला खचता कामा नये. तर ही जी आई असते, ही जी टीचर असते, ही जी स्त्री आहे हिला खचून चालत नाही. त्यामुळे पॉझिटिव्हनेस आणायचं असेल तर यू हॅव टू बी ॲक्टिव्ह. आणि मला असं वाटतं की माणसाकडे 24 तास सुद्धा कमी पडतात, कारण की इतक्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. तर मला तरी असं वाटायचं की इथे तिथे गप्पा मारण्यापेक्षा मी एक डिग्री घ्यायची कधी पण. त्याच्यामुळे काय व्हायचं की माझं लक्ष जे आहे ते एका ठिकाणी केंद्रित असायचं. त्यामुळे कोणी काय म्हटलं, कोण काय करतंय ह्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. आणि कोणी काही म्हणतही असेल तर आपण ते विसरून जातो. त्यामुळे मला असं प्रत्येकाला सांगावं असं वाटतं की आपल्या लाईफमध्ये आपला अजेंडा असला पाहिजे की आज मला हे करायचं आहे. माझं लाईफ जर माझा रोजचा दिवस जर माझा अजेंडा ठरला असेल तर मला दुसऱ्या कुठल्या गोष्टीची विचार करायची गरज नाही. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मुलाला सुद्धा तेवढा वेळ दिला आहे. कारण की मी जर फक्त शिकवत राहिली असते किंवा मी माझं करिअर डेव्हलप केलं असतं आणि मुलाकडे जर दुर्लक्ष केलं असतं तर मला फार वाईट वाटलं असतं. त्यामुळे छान तुम्ही हा संदेश देताय. आणि मला असं वाटतं की आपले ज्या प्रेक्षक महिला आहेत त्यांना नक्कीच ह्यातनं खूप मदत मिळेल. ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवूया. पण सध्या कार्यक्रमात झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ. विश्रांतीनंतर परत एकदा सखी सह्याद्रीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर मंजुश्री सरदेशपांडे यांच्याबरोबर. मॅडम, ब्रेकवर जायच्या आधी खूप छान तुम्ही सगळ्या महिलांकरता एक संदेशच म्हणेन मी दिला की कसं काय बॅलन्स, वर्क लाईफ बॅलन्स ज्याला आपण म्हणू ते करता येऊ शकतं. आणि खूप आवडती गोष्ट जी आहे त्याच्यात विरंगुळा म्हणून म्हणा किंवा काय वेळ कसा घालवायचा इथे तिथे विनाकारण चर्चा करण्यापेक्षा. पण ते बोलत असताना तुम्ही म्हणालात की आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे
त्यात भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या मुलांनी ज्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. तर ही नवीन जी शिक्षण प्रणाली आली आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल? NEP मध्ये किंवा नवीन शिक्षण प्रणाली जी आहे ही अतिशय चांगली आहे, कारण की आज आपण बघतोय की आपण मेकॉलेची एज्युकेशन सिस्टम इतके वर्ष फॉलो केली आणि ज्याच्यामध्ये आपण सगळ्यांनाच हा अनुभव आला असेल की आपल्या विद्यार्थ्यांचा जो माइंडसेट आहे किंवा त्यांना जे वाटतं ते म्हणजे एक जॉब सिकिंग इंडिव्हिज्युअल तयार होत होता. कधीच कोणाला असं वाटत नव्हतं की मी माझं काहीतरी बिझनेस करावा किंवा एक आत्मविश्वास की मी काहीतरी कुठेतरी नोकरी घ्यायची, हा माइंडसेट नेहमी तयार होत असे. परंतु आताची जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे की सगळ्यात पहिले तर आपल्याला आपण कोण आहोत याचा गर्व असला पाहिजे, आपल्या देशाबद्दल आपल्याला गर्व हे मुलांमध्ये रुजवणं फार गरजेचं आहे. की भारत आज आपण पाश्चिमात्य देशांना फार महत्त्व देत होतो, इंग्रजीला फार महत्त्व देत होतो, परंतु आज आपल्याला मातृभाषेबद्दलचं महत्त्व हे NEPनी सांगितलेलं आहे की मातृभाषेतून शिक्षण द्या. एक इंग्रजी भाषा तर आलीच पाहिजे, पण मातृभाषेतून ज्या संकल्पना स्पष्ट होतात, कारण की घोकमपट्टी नको आहे. घोकमपट्टीने काय होतं, आज आपण पाठांतर करतो, उद्या विसरून जातो. आपल्याला म्हणजे शिक्षण किंवा आपल्याला ज्ञान हवं आहे म्हणजे ते ऍप्लिकेशन बेस्ड असलं पाहिजे की आज मी जे शिकले आहे ते मी आपल्या जीवनात अप्लाय करू शकते का, याला ज्ञान म्हणतात ना. तर NEP मध्ये जे 4-5 मुद्दे आहेत ते फार महत्त्वाचे आहे की विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन. आता क्वालिटी एज्युकेशन म्हणजे काय, तर संकल्पना त्यांच्या स्पष्ट होतात आहे की नाही. तर संकल्पना स्पष्ट करणं म्हणजे फक्त थिओरिटिकल शिकवणं असं नसतं, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. म्हणून आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड की, कारण की आपल्या हाताने जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा त्यातल्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. प्रॅक्टिकल, जसं तुम्ही रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, रिफ्लेक्शन म्हटलं तर नुसतं थिओरिटिकल ऐकून नाही होत ना. तुम्ही त्यांना जेव्हा लॅबमध्ये नेता, ते सगळं दाखवता, तेव्हा तुम्हाला लक्षात, तेव्हा विद्यार्थ्यांचे डोकं चालतं, अरे ह्याला हे असा लाईट येतोय का, असं आपण असं बघितलं, म्हणजे त्यांचं डोकंच चालायला लागतं. तर जसं आपण एखादा पदार्थ करतो, त्या पदार्थामध्ये जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपण चुकणार नाही. चुकलं तर त्याला दुरुस्त करायला आपलं डोकं लावून आपण एक नवीन पदार्थ तयार करू. तर हे चुकणं हे फार महत्त्वाचं आहे. किंवा काहीतरी धडपडणं, पोहणं तुम्हाला शिकायचं तर नुसतं बाहेरून की असा हात मार, असा पाय मार, त्याच्यानी नाही होत ना. त्याला पाण्यात उतरावं लागेल, स्वतः 2-3 वेळा बुडावं लागेल, तेव्हा कुठे तो सर्व्हाइव्ह करायला शिकेल. तर तसंच शिक्षणाचं सुद्धा आहे, त्यांना वेगवेगळ्या गोष्टीचं एक्सपोजर, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जे आहे ते आता या NEPनी प्रमोट केलेलं आहे. की काही विद्यार्थी ऑडिओ व्हिज्युअल एड्सनी शिकतात, म्हणजे जेव्हा त्यांना काही आपण दाखवतो, ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हणजे काय, जेव्हा ते बघतात काही तेव्हा ते शिकू शकतात. काही विद्यार्थी असतात जोपर्यंत प्रोजेक्ट आपल्या हाताने सेन्सेस सगळे जे सेन्सेस आहेत ते आपण कामाला लावतो, जोपर्यंत काही ते आपल्या हाताने प्रोजेक्ट करून बघणार नाही तोपर्यंत ते शिकत नाही. सगळेच जण फक्त ऑडिओ किंवा ऐकून शिकतात असं नाही आहे. काही लोक असतात जे पियर्सकडून शिकतात, म्हणजे आपल्या सहकाऱ्यांकडनं शिकतात. तर ती पण एक मेथड आहे की मला नाही कळलं पण माझ्या मित्रांनी मला समजावून सांगितलं तर त्यांना लवकर कळतं. टीचरनी सांगितल्यापेक्षा पियरने आपल्या कोणी सांगितलं ते जास्त. तर अशा वेगवेगळ्या पद्धती या NEPमध्ये सांगितलेल्या आहे की म्हणून शिक्षकांना सुद्धा लेटेस्ट ज्या काही टीचिंग लर्निंग मेथड्स आहेत त्या शिक्षकांना सुद्धा स्वतःला अपस्किल करणं आज गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे त्यांना आज कम्प्युटर्स त्यांना येणं गरजेचं झालं आहे. आज आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे किती सॉफ्टवेअर आहेत, त्या सॉफ्टवेअरचा आता हा न्यू नॉर्मल आहे की आता यांना ChatGPT वापरूच देऊ नका, हे नाही की आता हे न्यू नॉर्मल आहे. तर त्यांना प्रॉम्प्ट्स कसे द्यायला पाहिजे त्या ChatGPTला. तर हे सगळं म्हणजे आता ही शिक्षण पद्धती नवीन आहे, तर ती म्हणजे त्याला आपण काय म्हणतात स्क्रॅच करून त्यांना हे वापरूच नका असं नाही आहे. जसं आपण कॅल्क्युलेटर्स वापरू नका असं नाही, पण त्या कॅल्क्युलेटर वापरून दॅट इज द न्यू नॉर्मल. आता याच्या पुढे काय, ही पिढी Gen Z म्हणा, Gen Alpha म्हणा, हे इतके हुशार आहेत विद्यार्थी की त्यांना इतकं त्यांना शिकवायचं असेल तर त्यांच्या बरोबरीने आपल्याला सुद्धा ती टेक्नॉलॉजी आपल्याला सुद्धा आली पाहिजे. अँड यू शुड बी अहेड ऑफ देम. कारण की जर आपल्याला त्यांना काही द्यायचं आहे तर स्वतःला त्या गोष्टीत तरबेज करणं हे फार गरजेचं आहे. आणि कोरोनामुळे सगळे टीचर्स नाही म्हटलं तरी ऑनलाईन टीचिंग लर्निंग सुरू झालेलं आहे. तर मला असं वाटतं त्याला आता हे रुटीन टीचिंग लर्निंग झालेलं आहे, जे एक आपण ब्लेंडेड टीचिंग लर्निंग म्हणतो. म्हणजे प्रत्येक वेळेला
ऑनलाईनच शिकवलं पाहिजे नाही, ऑनलाईन आणि ऑफलाईन याचं सुंदर कॉम्बिनेशन जर आपण केलं, कारण की काही गोष्टी समोरासमोर बसून आपल्याला शिकवता येतात, काही प्रॅक्टिकल करायचं असेल तर ते समोरासमोर शिकवता येईल आणि काही गोष्टी ऑनलाईन सगळे एड्स वापरून आपल्याला शिकवता येतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आज वापर करून शिक्षण पद्धती ही नवीन NEP मध्ये सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट समान शिक्षण, प्रत्येकाला इतके लोक आहेत तर समान शिक्षण मिळालं पाहिजे. कारण की जेव्हा तुम्ही आज विचार करता ICSE एज्युकेशन, CBSE एज्युकेशन तर आणि स्टेट बोर्डचं आपण जर म्हणू शकतो तर याच्यामध्ये तफावत आहे. ही तफावत नको. मला असं वाटतं की सगळ्यांना जर समान शिक्षण मिळालं तर शेवटी नोकरीच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज ज्या आहेत त्या सुद्धा समान अवेलेबल होतात. जर तुम्ही आजच इथे तफावत ठेवली, आज काय असतं की स्टेट बोर्डची मुलं थोडी कमी पडतात, त्यांना आपण थोडं डायल्यूट करून सिलेबस ठेवला पाहिजे. पण मग इथे आपण डायल्यूट करत गेलो, BA पर्यंत आज आम्ही इंग्लिशमध्ये बघतो A आणि द शिकवतात. म्हणजे पुन्हा तुम्ही इतके वर्ष 12वी पर्यंत काय केलं? तर तेच जर आपण शिकवत राहिलो तर मुलांना ग्लोबली कॉम्पीट करायचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जगाबरोबर आपण बदललं पाहिजे. सगळ्यांना एक म्हणजे एकसारखं शिक्षण म्हणजे इक्वल टाईप ऑफ एज्युकेशन, क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे. अफोर्डेबल एज्युकेशन असलं पाहिजे, सगळ्यांना ते परवडणारं असलं पाहिजे. कारण की परवडणारं नसलं तर मग आपण म्हणजे आज आपण जे म्हणतोय की सरकारी शाळा, खरं तर इतर देशांमध्ये गव्हर्नमेंट स्कूल्स, गव्हर्नमेंट कॉलेजेस हे म्हणजे ह्याच्यामध्ये लोक म्हणजे ॲडमिशन्स घेण्याकरता तरफडतात. परंतु आपल्या देशामध्ये आपण बघतो की प्रायव्हेट एज्युकेशन सगळं प्रायव्हेटायझेशन खूप झालं आणि प्रायव्हेटमध्ये जास्त फीस तुम्हाला द्यावी लागते. त्यामुळे सगळे मुलं ते अफोर्ड करू शकत नाही. त्यामुळे NEP मध्ये अफोर्डेबल एज्युकेशन, इक्वालिटी म्हणजे सगळ्यांना इक्वल एज्युकेशन, क्वालिटी एज्युकेशन याच्यावर भर दिलेला आहे. पण तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे की प्रायव्हेटायझेशन आणि ज्यांना बरेचदा असंही होतं, आपण बघू शकतो की पेरेंट्स जे आहेत त्यांना अफोर्ड नसेलही होत तरी ते धडपडून कसंही करून आपल्या मुलांना, पण त्याचा कितपत फायदा त्या मुलांना होणार आहे किंवा ह्याचा विचार न करता बहुतेक ते एक स्टेटस सिम्बल सारखं झालंय की तुमची मुलं कुठे शिकतात त्याच्यावर. पण तुमचा इतक्या वर्ष सगळा जो अनुभव आहे KG to PG, तुम्ही इंग्लिश पाठ्यक्रम सगळा तयार केलेला आहे सगळं, तर हा पाठ्यक्रम तयार करत असताना कुठली आव्हानं तुम्हाला स्वतःला फेस करावी लागले? जेव्हा आपण पुस्तकं तयार करतो तर ती पुस्तकं म्हणजे एका विशिष्ट, आज मी 9th टेक्स्टबुक तयार करते असं होत नसतं. आपण म्हणजे कॉम्पिटन्सी लेवल्स बघत असतो. त्याच्यामुळे KG to 12th स्टँडर्ड आधी तर त्यांच्या कॉम्पिटन्सीज डिसाइडेड असतात की आधी KGला एखाद्या विद्यार्थ्याला काय काय आलं पाहिजे, फर्स्ट स्टँडर्डमध्ये काय आलं पाहिजे, मग त्याच्या पुढे सेकंडमध्ये काय आलं पाहिजे, थर्डमध्ये काय, असं करत करत 10th कॉम्पिटन्सीज आधी डिसाइडेड असतात आणि त्याच्या अकॉर्डिंगली मग टेक्स्टबुक्स बनवले जातात. पण आपण बघतो की बरेचदा आम्ही जेव्हा एखादं टेक्स्टबुक तयार केलं की मग शिक्षक म्हणा, विद्यार्थी म्हणा, पेरेंट्स म्हणा, मॅडम हे 9th पुस्तक खूपच डिफिकल्ट आहे, तुम्ही हे खूपच कठीण केलं आहे, किंवा BAला अरे बापरे हे सगळं घालून ठेवलं, हे कसं शिकता येईल. पण तुम्हाला जर पहिलीचं येत नसेल तर तुम्हाला दुसरीमध्ये पास करायला म्हणजे आज आपण बघतो, आज नापासच कोणाला आपण करत नाही. 9वीमध्ये 8वीपर्यंत कोणाला नापास करू नका. ह्या ज्या पद्धतीमुळे काय झालं आहे, आधीचं येत नसून आपण पुढच्या वर्गात गेलो तर 9वीपर्यंत मग ते कठीणच वाटणार आहे. तर मला जो मुद्दा आता बोलतायत खरंच खूप महत्त्वाचा आहे. पण ही चर्चा थोडंसं आपण एक छोटासा ब्रेक सध्या घेऊया आणि पुढेही अशीच सुरू ठेवूया. सखी सह्याद्रीमध्ये सध्या वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. कार्यक्षम आणि प्रभावी शैक्षणिक विकास या विषयावर आपण चर्चा करतो आहोत डॉक्टर मंजुश्री सरदेशपांडे यांच्याबरोबर. मॅडम, ब्रेकवर जायच्या आधी खूप छान तुम्ही सांगत होतात की KG to PG ह्याचा इंग्लिश पाठ्यक्रम तयार करताना तुम्हाला आलेली आव्हानं. खरं तर पाठ्यक्रम तयार करताना बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या जातात की ह्या गोष्टी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये असल्या पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला म्हणजे एन्व्हायरमेंटबद्दल काहीतरी तुम्हाला घातलं पाहिजे, रुरल मुलांकरता विचार करून काहीतरी घातलं पाहिजे, आर्टिझन्सना प्रमोट करण्याकरता आपल्या भारतातले जितके आर्टिझन्स आहेत त्यांना प्रमोट करतात, वेगवेगळ्या आपल्याकडे कला आहेत तर त्यांना प्रमोट करताना काहीतरी घाला. आता मी इंग्रजीचे टेक्स्टबुक्स बनवले, त्याच्यामध्ये इतका वास्ट म्हणजे अमेरिकन लिटरेचर आहे, ब्रिटिश लिटरेचर आहे, इंडियन लिटरेचर आहे. तर मग प्रत्येकाला तेवढा म्हणजे प्रत्येकाला आपण बघतो की इंडियन 20% तरी असलं पाहिजे, हे इतकंच. तर हा सुद्धा न्याय द्यावा लागतो.
आणि दुसरी गोष्ट काय आहे की जेव्हा इंग्रजी शिकवताना मला एक गोष्ट लक्षात आली की जेव्हा तुम्ही इंग्रजी शिकता ना तेव्हा तुमचा पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन जो आहे तो खूप ब्रॉड होतो, कारण की तुम्ही इतक्या वेगवेगळ्या कल्चर्स तुम्ही शिकवता. आज आफ्रिकन लिटरेचर शिकवताना आफ्रिकन लोक कसे आहेत, जर आपण फक्त महाराष्ट्रातला मराठी पर्यंत स्वतःला मर्यादित केलं तर एक प्रकारचा आपला एक दृष्टिकोन बनतो. परंतु जेव्हा तुम्ही असे ग्लोबल लँग्वेजेस शिकता तेव्हा तुम्ही म्हणजे लोकांना ओळखायला शिकता, वेगवेगळ्या संस्कृती जेव्हा शिकता, त्याच्यासारखं मॅनेजमेंट नाही. आज आपण अनेक गोष्टी म्हणतो, अरे त्यांच्या चालीरीती काय, ते का तुम्ही त्यांच्याकडे जाऊन बघा, त्यांच्या काय चॅलेंजेस आहेत, त्यांच्या डिफिकल्टीज काय आहे, मग आपण त्यांना ओळखायला शिकतो. त्यामुळे मला असं वाटतं टेक्स्टबुक बनवताना इंग्रजीचं टेक्स्टबुक बनवताना आम्ही स्पेशली या गोष्टींचा विचार. आज तुम्ही जॅपनीज स्टोरीज जेव्हा शिकवता त्यांच्या अडचणी तुम्हाला लक्षात येतात, मुलांना वेगवेगळ्या पद्धती कळतात, जीवनाच्या वेगवेगळ्या पद्धती कळतात. आणि जसं मी एक नेहमी इंग्रजी शिकवताना म्हणत असते की दृष्टिकोन तयार होतो तुमचा. म्हणजे कसा की जसं आपण म्हणतो, मी भारतातल्या विद्यार्थ्यांना जेव्हा माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला कुठला ऋतू आवडतो ते सांगतात की आम्हाला मॅडम आम्हाला ना विंटर आवडतो, आपल्याकडे ते हिवाळा किती छान असतो. परंतु हे जर आपण विचारलं एखाद्या UK US मधल्या मुलाला, तो कधीच म्हणणार नाही कारण की मला हिवाळा आवडतो, कारण की हिवाळ्यात तुम्हाला तिथे म्हणजे नेचर सीम्स टू बी डेड. आम्ही शिकवतो सुद्धा की विंटर म्हणजे डेथ आणि समर, आणि त्यांच्याकडे समर म्हणजे उन्हाळा खूप सुंदर असतो. त्यामुळे त्यांना असं वाटतं की मे देअर बी मे इन युअर लाईफ असं ते म्हणतात. तर त्यांच्याकडे म्हणजे प्रत्येक सीझनला जसं आपण म्हणतो समर किंवा स्प्रिंग म्हणजे बर्थ, मग समर म्हणजे थोडं म्हणजे मॅच्युरिटी, जेव्हा सगळे म्हणजे स्प्रिंगमध्ये नवीन पानं येतात, मॅच्युरिटी म्हणजे नवीन म्हणजे फुलं फळं येतात, आणि मग ऑटम म्हणजे म्हातारपण, केस आपले जसे पानं हिरव्याची पिवळी होतात तसे आपले केस पिकतात, आणि डेथ म्हणजे विंटर म्हणजे शेवटी डेथ. तर आपल्या म्हणजे नेचरवर सुद्धा एक पांढरी चादर असते. तर त्यांना हिवाळा आवडत नाही, तर त्यामुळे ते म्हणतात आम्हाला समर आवडतो. मग मी विद्यार्थ्यांना विचारते मग समर चांगला की विंटर चांगला, तर असं नसतं. तर आपण आपल्या पद्धती, आपण कुठे आहोत, जिओग्राफिकल लोकेशनच्या दृष्टिकोनातनं, आपल्या कल्चरच्या दृष्टिकोनातनं, कोणी एखादा नॉर्थ ईस्टर्नमध्ये राहत असेल त्याची पद्धत काही वेगळी असेल, तिथले चॅलेंजेस काही वेगळे असतील. त्यामुळे एक आपण म्हणू नाही शकत की हे बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपल्यासमोर येते त्याला आपण वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्सनी जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण बरोबर निर्णय घेऊ शकतो. की म्हणून पार्लमेंटमध्ये सुद्धा जेव्हा बिल फ्लोट होतं तेव्हा ते एकदम त्याच्यावर चर्चा होते, आणि कोण राईट अँड रॉंग नसतं, सगळ्या लोकांना ते म्हणजे कसं सोयीस्कर आहे की नाही, ते त्यांच्याकरता फायद्याचं आहे की नाही, आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी लागू होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना विचार करायला लावणं, त्यांचा दृष्टिकोन तयार करणं, एखादं पर्स्पेक्टिव्ह तयार करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की जीवनाकडे बघायचं कसं, एखादी गोष्ट घडली त्याच्याकडे बघायचं कसं, हे शिकवणं फार महत्त्वाचं आहे. तर म्हणून मला असं वाटतं की या गोष्टी टेक्स्टबुकमध्ये सुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करून की मुलांना विचार करायला तुम्ही कसं लावणार, मुलांना मॉरल व्हॅल्यूज, की मुलांना सगळ्या लोकांना रिस्पेक्ट करायला, सगळ्या रिलिजन्सना रिस्पेक्ट करायला, सगळ्या लँग्वेजेसना रिस्पेक्ट करायला, सगळ्या लोकांना म्हणजे एम्पथाईज करणं, सगळ्या लोकांच्या भावना समजून घेणं, हे आज जीवनात फार महत्त्वाचं आहे. आज आपण खूप बघतो की विद्यार्थी म्हणा, मुलं म्हणा, सगळे फार असे इंडिव्हिज्युअल म्हणजे सेल्फिश नाही शब्द वापरणार, पण असे इंडिव्हिज्युअलिस्टिक की त्यांना कोणी लागत नाही, मी माझं सगळं करू शकतो, कोणावर डिपेंडेंट ते नाही आहेत. तर असं नाही, लोकांना घेऊन चालता आलं पाहिजे. कारण की आज आपण बघतो की असं म्हणतात की इफ यू वॉन्ट टू, म्हणजे एकटं काम करण्यापेक्षा आज कंपनीजमध्ये पण आपण बघतो की सगळ्यांना घेऊन काम करता तुम्हाला येतं का, त्याच्याने तुमचं वर्क मोठं जास्ती चांगल्या प्रमाणात होऊ शकतं. आणि म्हणून या गोष्टी प्रत्येक क्लासमध्ये रुजवणं, पण त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी येतात. काही लोक म्हणतात की तुम्ही रुरल करता काहीच घातलं नाही आहे, तर मी त्यांना म्हणते की हे पहा, सगळ्या मुलांचे टेक्स्टबुक्स हे सेम असले पाहिजे. आपण रुरल करता मी मगाशीच म्हटलं की त्यांना डायल्यूट करून, त्यांना आज रुरल म्हणजे काही मागासलेलं नाही आहे, कारण की गोष्टी ज्या शहरापेक्षा चांगल्या नाही, आणि त्यांनाही सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत ना. तर माझं म्हणणं आहे जेव्हा तुम्ही त्यांना सगळ्या गोष्टी चांगल्या द्याल, आज मी म्हणते की रुरल एरियाजमध्ये का बरं कम्प्युटर त्यांना यायला नको, का बरं त्यांना AI शिकवायला नको. तर या सगळ्या गोष्टी सगळ्या विद्यार्थ्यांना आलं पाहिजे. आज आपण रुरल अर्बनमध्ये असा भेदभाव नाही करतायत, आपल्याला काहीतरी त्यांच्याकरता डायल्यूट म्हणजे अगदी सिम्पल अगदी असं नाही. तर हे सगळ्यांकरता
सगळ्यांना सगळ्या ग्लोबलायझेशन करता तयार केलं पाहिजे. आणि मुलांमध्ये खूप पोटेन्शियल असतं, तुम्ही त्यांना रुरल अर्बन असं करता कामा नये. तर या गोष्टी आम्हाला खूप टेक्स्टबुक्समध्ये चॅलेंजेस आले की लोक म्हणायचे की हे नका घालू, ते नका घालू. मग पुष्कळदा स्वामी विवेकानंदांचं काही घातलं तर अरे याच्यात हिंदू आलाय, हा शब्द नका घालू. ते तर आपण जर बाकीचा इतका विचार केला तर मग ते टेक्स्टबुकच तयार कसं होणार. त्यामुळे सगळं कास्ट, रिलिजन ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही विद्यार्थ्यांना काय चांगलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय शिकलं पाहिजे, त्यांनी या वर्गात काय शिकलं पाहिजे, आणि बाय द टाईम तो 12th पर्यंत पोचतो तोपर्यंत त्याला सगळ्या गोष्टी, सगळ्या क्षेत्रातलं थोडं थोडं ज्ञान मिळालं पाहिजे, जेणेकरून त्याला लाईफमध्ये पुढे काय करायचं हे तो डिसिजन घेऊ शकतो. तर सगळ्या टेक्स्टबुक्सच तसंच हे असतं की त्यांना हे कळलं पाहिजे की मी माझ्यामध्ये काय आहे, मी कशात चांगला आहे आणि मला पुढे काय करायचं आहे. तर आपले टेक्स्टबुक्स जे आहेत ते आपल्याला मॅच्युअर करतात, प्रगल्भ करतात. तर मला असं वाटतं एक खूप मोठा इम्पॉर्टंट रोल आहे टेक्स्टबुक मेकिंगचा. खूप बरोबर आहे की जे टेक्स्टबुक्स आहेत ते भरपूर काही शिकवतात आणि त्याचा इम्पॉर्टंट रोल आहे. पण आता तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रात आहात, आत्ताच तुम्ही म्हणालात तसं की कम्प्युटर, AI ह्याचं वर्चस्व कुठेतरी वाढलं आहे आता शिक्षण पद्धतीत हो. आणि ओव्हरऑलच लाईफमध्ये आपण म्हणू. तर त्याचा काय इफेक्ट तुम्हाला स्टुडंट्समध्ये जाणवतो? कारण आता जोपर्यंत AI आणि कम्प्युटर्स तेवढं इम्पॉर्टंट नव्हतं, तेव्हा जे विद्यार्थी आणि आताचे विद्यार्थी ह्याच्यात काय तुम्हाला फरक जाणवतो, म्हणजे ॲज अ टीचर? ॲज अ टीचर मी म्हणेन की काही गोष्टी ते खूप एक्सपर्ट आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजिकली विचार केला तर लहान मुलंसुद्धा मोबाईल म्हणा इतकं छान हँडल करतात. तर टेक्नॉलॉजिकली ते खूप एक्सपर्ट आहेत. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं कितीतरी सॉफ्टवेअर आहे, कितीतरी गोष्टी जे कदाचित टीचर्सना माहीत नसतील ते या मुलांना गेम्समुळे म्हणा, त्यांचे रिफ्लेक्सेस चांगले झालेले आहेत. तर काही गोष्टीमध्ये ते पण अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे. अटेन्शन स्पॅन म्हणजे आज तुम्ही बघता की एक 60 म्हणजे तुम्ही एक रील जरी तयार केली तर एक 60 तुम्हाला ते सांगतात 30 सेकंदांची तयार करा, 60 सेकंद. कारण की मुलांना तेवढा पण अटेन्शन स्पॅन नाही आहे. जे काय सांगायचं पहिल्या 30 सेकंदात सांगा. तर हा कुठेतरी म्हणजे जे चांगल्या गोष्टी पण आहे, पण आजकाल सगळ्या गोष्टी शॉर्टमध्ये पाहिजे, थोडक्यात पाहिजे, जास्त नको. तर हे कुठेतरी आलेलं आहे की सगळ्या गोष्टी फास्ट फॉरवर्ड. एक छोटंसं बघत राहिलं, सिनेमा पाहताना आपल्याला थिएटरमध्ये आता पाहू शकत नाही. असं वाटतं की हे फास्ट फॉरवर्ड करा, पुढे करा. गाणं असेल तर गाणं आधी किती जुनी गाणी किती म्हणजे 3 मिनिटाची 4, आज आणखीन छोटी छोटी गाणी. म्हणजे सगळ्याच गोष्टी असा कॉम्पॅक्ट होत चालले आहेत. SMS म्हणजे आता त्याला काय म्हणू आपण, सगळे शॉर्टकट. मुलं लिहिताना इन्फॉर्मेशन लिहायचं असेल INFON, पूर्ण इन्फॉर्मेशन कोण लिहित बसेल. प्रोग्राम PROGRAMME हे त्याचं स्पेलिंग आहे हे लोकांना माहितीच नाही. PROGRAM झालं, संपलं. तर कसं आहे की सगळ्याच गोष्टी अशा सगळीकडे Short होत संकुचित, चालल्या. सगळ्या गोष्टी व्ह्यूज सुद्धा सगळी गोष्टी कुठेतरी इलॅबोरेट, कुठेतरी एक्सपॅन्ड झालं पाहिजे विद्यार्थ्यांनी. हा थोडासा फरक मला जाणवतो. कारण की मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी कमी कमी कमी, शॉर्ट 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 नाही, कुठेतरी दिलदारी Expression सुद्धा पाहिजे. पाहिजे. सगळ्या बरोबर गोष्टी आहे. दिलदारी पाहिजे. खूप छान मुद्दा आहे आणि ह्याच्यावर आपण पुढे चर्चा करू, पण सध्या घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कार्यक्षम आणि प्रभावी शैक्षणिक विकास ह्या विषयावर आपण चर्चा करतोय. मॅडम, ब्रेकवर जायच्या आधी आपण बोलत होतो की जे शिक्षण पद्धती आहे त्याच्यात आता AI, कम्प्युटर म्हणजे एकंदरीतच टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर व्हायला लागला आहे. तर विद्यार्थी म्हणून काय आता पर्सनॅलिटीमध्ये फरक तुम्हाला जाणवतोय? मी मगाशी पॉझिटिव्ह गोष्टी सांगितल्या की काय काय मुलं किती म्हणजे AI म्हणजे टेक्नॉलॉजिकली ते फार साऊंड झालेले आहे आणि त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जेवढ्याही गोष्टी आहेत ते भरपूर म्हणजे त्याच्यामध्ये ते पुढे गेले आणि खूप काही गोष्टी शोधून काढतात, करतात. परंतु काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल क्रिएटिव्हिटी. आज आपण ChatGPT मिळाला आपल्याला की आपण त्याच्यात प्रॉम्प्ट दिला की तुम्हाला एसे लिहिता येतो, तुम्हाला म्हणजे साधं पत्रही लिहायचं असेल तर आजकाल कोणी हाताने लिहित नाही, ChatGPTला सांगतात आणि तुम्हाला लेटर लिहून मिळतं. पण असं नाही ना, कुठेतरी तर तुम्हाला तुमच्या मनातलं कुठे लिहाल तुम्ही, तुमच्या मनातलं कुठेतरी तर कळलं पाहिजे ना. आज मुलांना इमोशन्स एक्सप्रेस करायला वाव हवा आहे. कारण की आज आपल्याला सगळ्या गोष्टी कृत्रिम झालेल्या आहे, सगळ्या आर्टिफिशियल झालेल्या आहे. सगळं खाणं कृत्रिम, आर्टिफिशियल गोष्टी, प्रिझर्वेटिव्स. तर सगळ्या गोष्टी जिथे आर्टिफिशियल आहे, इमोशनसुद्धा आर्टिफिशियल झालेले आहे. आज आपण बघतो की ह्या मुलांना संवेदनशील
होणं, सेन्सिटिव्ह होणं, समाजाकरता काहीतरी करणं, सोशल कमिटमेंट, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. फक्त अभ्यास एक अभ्यास, नोकरी, पे पॅकेज हेच फक्त काही शिक्षण किंवा जीवन नाही आहे ना. तर तुम्ही सगळ्या गोष्टी जेव्हा कुठे बघता, आज एक माहीत नाही अवांतर होईल का, पण एक उत्तर आम्ही पिक्चर पाहिला होता, मराठी पिक्चर. त्याच्यामध्ये तो मुलगा AI म्हणजे AI मध्ये तरबेज असतो. त्याला तो आपल्या आईचं सगळं, आई कशी बोलते, आईचा आवाज आणि आईचे इन्स्ट्रक्शन्स, आई जर थोड्या थोड्या गोष्टीत सांगते की अरे हे कर रे, ते कर रे, सकाळी आंघोळ केली की अरे तू गिझर बंद केला नाही आहे, तर ह्या गोष्टी ज्या असतात, आई सतत आपल्या मागे असते, तर तो ते सगळं रेकॉर्ड करून टाकतो, सगळं त्या रोबोटमध्ये सगळं फीड करतो, सगळं करतो. आणि मग त्याची आई जेव्हा जाते, त्याला असं वाटतं, आता त्याची आई गेल्यानंतर त्याला असं वाटतं की कुठेच मी आईला मिस करत नाही आहे, कारण की तो रोबोट तर सगळं आईसारखंच, तो सगळं सांगत असतो, सकाळी अरे उठ रे, सगळ्या गोष्टी रोबोट त्याला सांगत असतो. त्याला कशी हा डबा इथे आहे, इथून या फळीवर 3रा डबा आहे, प्रत्येक गोष्ट रोबोट त्याला सांगत असतं. कुठेच असं वाटतं की कुठे आपण मिस करत नाही. आई म्हणजे तुम्ही असं म्हणाल की रोबोट सगळं करू शकतो किंवा एखादं मशीन सगळं करू शकते, पण कुठे आईचं प्रेम हे ते रोबोट देऊ शकत नाही ना. जसं तो एक त्याच्यामध्ये दाखवलाय की तो खाली भाजी घ्यायला येतो आणि आपली पिशवी विसरतो आणि नेहमीप्रमाणे आई पिशवी, तर असं केल्यावर आई नसते ना. आता तुम्ही कितीही सगळं केलं तर आईसारखं हुबेहूब सगळं तयार केलं, सगळं केलं, तुम्हाला सगळं प्रत्येक गोष्ट हाताहातात मिळते, सगळ्या गोष्टी मिळत आहेत, पण कुठेतरी आई नाही मिळणार. ती रिप्लेसमेंट जी आहे, इमोशनल जो आईमध्ये, ती कोणी भरून काढू शकत नाही. तर हा जो टच आहे हे रोबोट्स नाही घेऊ शकत. त्यामुळे मुलांना कितीही पुढे गेलं तरी हे इमोशन, माझं तर म्हणणं आहे, जेव्हा आपण होलिस्टिक डेव्हलपमेंटचा विचार करतो की एखादा व्यक्ती फक्त आपल्याला इंटेलेक्च्युअली डेव्हलप नाही करायचं आहे, कारण की इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट, आज आपण बघतो ओसामा बिन लादेन अतिशय हुशार होता, पण इंटेलेक्ट त्यांनी कशासाठी वापरला, तर आपल्याला मॉरल व्हॅल्यूज हे मुलांना शिकवणं, की आज आपल्याला चांगलं इंटेलेक्ट असेल तर तुम्ही तुमच्या इंटेलेक्टचा वापर चांगल्या गोष्टीसाठी कराल. जर तुम्ही जर मॉरल व्हॅल्यूज दिल्याच नाही विद्यार्थ्यांना, तर मग तो विद्यार्थी त्याचे इंटेलेक्ट कशासाठी वापरेल. पण मग ॲज अ टीचर तुम्ही काय प्रयत्न करता तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी, जसं आपण आत्ता बोलतो आहे की इंटेलेक्च्युअली त्यांना प्रिपेअर करायचं, तर कारण आजकाल बऱ्याचशा फॅमिलीजमध्ये पण आपण बघतो की भावनांचा अभाव जाणवायला लागला. आई वडील सुद्धा एवढे बिझी असतात, एवढं सगळे मुलं आपापल्या परी, आई वडील आपापल्या परी, तर तेव्हा बाहेर कुठेतरी आपण जर गेलो फिरायला तर फॅमिली एकत्र असते. पूर्वी असं असायचं की दिवसातलं एक वेळचं जेवण हे सगळी फॅमिली मिळूनच करणार किंवा असं. आता तसं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी परत आणायच्या आहेत किंवा आजच्या पिढीला टेक्नॉलॉजी बरोबर इमोशनली पण डेव्हलप करायचं, तर त्याकरता काय शिक्षण पद्धती म्हणा, ॲज अ टीचर तुम्ही लोक काय प्रयत्न करत असता? आम्ही ॲज अ टीचर म्हणाल तर आम्ही पुष्कळशा गोष्टी करत असतो, कारण की म्हणजे कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये तर आपण सोशल कमिटमेंट म्हणून आम्ही तर काही म्हणजे काही वस्त्या ज्या आहेत त्या दत्तक घेतलेल्या आहेत, तिथे आम्ही मुलांना घेऊन जातो. त्यांना आम्ही आमच्या इथले म्हणजे पुष्कळदा मुलांशी खेळ खेळतात ती मुलं, किंवा आमच्याकडे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग असतं ते मुलांचे करतात. NCCमध्ये स्टॅच्यू क्लिनिंग असतं, म्हणजे सोसायटीला म्हणजे ओल्ड एज होम्समध्ये आम्ही घेऊन जातो, तर ते म्हाताऱ्या लोकांची सेवा करणं. आज म्हाताऱ्या लोकांकडे, आई वडिलांकडे कोणी लक्ष देत नाही, तर ह्या गोष्टी आम्ही रुजवायचा प्रयत्न करतो. प्रत्येक इतक्या ॲक्टिव्हिटीज आम्ही करवतो की जेणेकरून ते सेन्सिटिव्ह, म्हणजे त्यांच्यामध्ये ती सेन्सिटिव्हिटी की आपल्याला म्हणजे तुम्ही एक चांगले नागरिक होण्यासाठी सुद्धा तुम्हाला काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहे की तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी सुद्धा चांगली ठेवली पाहिजे. जसे आपण घर स्वच्छ ठेवतो, परिसर स्वच्छ ठेवतो, तसं हे सुद्धा मुलांना शिकवणं फार गरजेचं आहे. तर आम्ही मुलांना, जसं मी म्हणत होती, होलिस्टिक डेव्हलपमेंट इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट बरोबर मॉरल डेव्हलपमेंट, फिजिकल डेव्हलपमेंट. आज आपण फक्त मोबाईल खेळत असतो, मुलांना शारीरिक खेळ बिलकुल खेळतच नाही मुलं. तर आम्ही कॉलेजमध्ये कंपल्सरी करतो, योगा आम्ही मुलांना शिकवतो. तर कल्चरल प्रोग्राम्स होतात, तर कल्चरल डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट, तर ही अशी सगळी, आणि स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट सुद्धा. तर स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट सुद्धा कुठेतरी आम्ही ज्ञानेश्वरी पठण, गीता पठण असं आमच्या कॉलेजमध्ये आम्ही घेत असतो, जेणेकरून मुलांवर ते संस्कार होतील. आज NEPमध्ये भारतीय ज्ञान परंपरेला खूप महत्त्व दिलेलं आहे. भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे आपल्या भारतामध्ये जे इतकं ज्ञानाचा खजिना होता, तर आपण विचार करतो की ह्या गोष्टी आपल्याकडे असून आपण त्या गोष्टी सगळ्या आपल्या
आपल्याला दुर्लक्षित माहीतच नाही, केलंय. आपल्याला माहीतच नाही. इतक्या गोष्टी आज इंटरप्रेट, म्हणजे आज आपण संस्कृत म्हणा, पाली प्राकृतमध्ये इतके मॅन्युस्क्रिप्ट्स आहे की जे आज इंटरप्रेट केले आपण, तर इतकं ज्ञान आपण म्हणजे पूर्ण जगाला देऊ शकतो. आज आपण बघतो की तिकडचा मॅक्स म्युलर येतो, जर्मनीचा मॅक्स म्युलर येतो आणि आपल्याकडे संस्कृत शिकतो आणि म्हणजे लोकांना आपल्याकडून सगळं ज्ञान घेऊन जातात आणि आपल्याला ते म्हणजे कितीतरी लोक आपल्याकडून येतात आणि पेटंट्स करतात. बरोबर. भारतामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये पेटंटिंग हा नव्हता विषय. म्हणजे पेटंटिंग का नव्हता? कारण की आपल्या वेदांमध्ये वगैरे सांगितलेलं आहे की ज्ञान हे जे असतं हे म्हणजे पेटंटिंग किंवा याला तुम्ही संकुचित नाही हा, करू म्हणजे शकत. तसंही नॉलेज इज अनएंडिंग. नॉलेजला काही फायनल वर्ड नसतो की हे म्हणजे अखेरचं तुमचं ज्ञान, असं नाही. आज आपण साधा मोबाईल बघतो, एक व्हर्जन आलंय, थोड्याच दिवसांनी त्याचं दुसरं व्हर्जन येतं. दॅट इज नॉट द फायनल थिंग. तर म्हणून जुन्या काळामध्ये ऋषीमुनी सगळे डिस्कशन्स करायचे, एखाद्या गोष्टीवर चर्चा व्हायची आणि समजा मी तुमचा मुद्दा म्हणजे दुसरं तुम्हाला पटलं असेल की माझा ॲस्पेक्ट, तर इतके लोक आपल्या विचार सांगायचे. तर त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर विचार मंथन व्हायचं आणि त्याच्यानंतर काहीतरी गोष्टीचा निर्णय घेतला जात होता. आधीच्या ह्याच्यात पण जे जे काही लिहिलं आहे दॅट इज नॉट द फायनल वर्ड. तुम्ही ते डिबेटेबल आहे आणि आज वी आर ओपन टू म्हणजे सगळं डिस्कशन. आणि आपण ते आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे जसं आज मी डॅफोडिल कविता शिकवते, 5वी तीच कविता शिकवते, 8वी ती शिकवते, BA शिकवते, MLA. पण जी मॅच्युरिटी येत असते त्याच्यामुळे काय असतं, आपल्या त्या इंटरप्रिटेशन बदलत जातात. त्यामुळे आधीच्या काळातलं जे ज्ञान असेल, आज आपण त्या ज्ञानाचा जर विचार केला तर आज आपण त्याच्या पुढचा विचार करू शकतो ना. तर जे आपल्याकडे ज्ञान आहे दॅट इज नॉट द एंड. आज आपण त्याच्या पुढचा विचार करू शकतो. त्याच्यामुळे ही आपली संस्कृती जी आहे ही मुलांपर्यंत पोचली पाहिजे. आज आपल्याकडे आणि आधीच्या काळामध्ये काही टेक्स्टबुक्स नव्हते किंवा पुस्तकं नव्हते, परंतु इतक्या पद्धतीने मेसेजेस आपल्याला दिलेले आहे. आपल्या अजंता एलोराचे आपले आर्किटेक्चर जर आपण बघितलं, कंबोडियाचे जेव्हा आपण मंदिरं बघतो, प्रत्येक गोष्ट इतकी सायंटिफिक आहे. म्हणजे कॉस्मॉलॉजीचं किंवा ॲस्ट्रॉनॉमीचं ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण या मंदिरांमधून शिकू शकतो. त्यांच्या दालनांवरून शिकू शकतो की त्याचं म्हणजे डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ किती आहे, काय आहे, सगळ्या गोष्टी. किंवा कोणार्क मंदिरचं जे चॅरियट आहे आणि ते सन डायल आहे, तिथे त्यांचं जे व्हील आहे त्याला सन डायल म्हणतात, की तुम्हाला त्या काळात सुद्धा सूर्याच्या त्याच्या शॅडोजवरून किंवा त्या काट्यांवरून तुम्हाला कळत होतं की किती वाजले ते. तर या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहे. भारतामध्ये जॉमेट्री म्हणा, ते भारताने म्हणजे किती त्यामध्ये पुढे होते, भारत किती पुढे होता. डेसिमल सिस्टम आपण इंट्रोड्यूस केली. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांना कळल्या पाहिजे ना. आज मिसाईल्सच्या गोष्टी केल्या ते आपल्याकडे, शिप बिल्डिंग म्हटलं ते, सुश्रुतच्या सर्जरीज म्हटलं तर त्या काळात आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या सर्जरीज होत होत्या. म्हणजे एकंदरीतच काय तर आजच नाही तर पूर्वी सुद्धा भारत हा सर्वगुण संपन्न असा एक देश होता आणि ही संस्कृती पुढे नेण्याचा तुम्ही सगळेजण प्रयत्न करत आहात. आपण ही चर्चा अशीच पुढेही सुरू ठेवूया, पण सध्या घेऊया एक विश्रांती. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा सखी सह्याद्रीमध्ये स्वागत. पण ब्रेकवर जायच्या आधी आपण भरपूर बोललो भारतीय ज्ञान प्रणालीबद्दल. तर मला विचारायचं आहे की AIचं युग आहे आजचं, तर त्या AIच्या युगात भारतीय ज्ञान प्रणालीची गरज तुम्हाला का जाणवते? खूप जाणवते, कारण की आज AIच्या युगामध्ये सगळं मशीन ओरिएंटेड झालेलं आहे. सगळ्या गोष्टी मशीननी होतात. तर त्याच्यामुळे कुठेतरी माणसाला म्हणजे आपण हे म्हणतो की एखादा व्यक्ती जो आहे मशीनवर इतका गुरफटलेला आहे की तो फिजिकल मुवमेंटसुद्धा त्याची कमी झालेली आहे. आणि आधी पण मी जे सांगत होते की आज भारताकडे इतकं जे ज्ञान आहे ते मुलांपर्यंत पोहोचण्याकरता किंवा मुलांना आपल्या देशाकरता गर्व वाटला पाहिजे ह्याच्याकरता IKS हा भारतीय ज्ञान प्रणाली आपल्या NEPमध्ये आपण विशेष तत्वाने हे घातलेलं आहे. संस्कृत त्यांना आलं पाहिजे, भारताची एखादी क्लासिकल लँग्वेज त्यांना आली पाहिजे. कारण की आज भारत देश इतका मोठा आहे की त्यातले प्रत्येक कल्चर जे आहे ते त्या भाषेत दडलेलं आहे. त्यामुळे सगळ्या भारतीय भाषा ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भारतीय भाषांना महत्त्व आहे. आणि IKSमध्ये जर आपण म्हटलं तर आज आपण वैदिक मॅथमॅटिक्स जसं म्हणतो, तर वैदिक मॅथमॅटिक्स जे आहे जे जर विद्यार्थ्यांना आलं तर ते आज आपण बघतो की ओरली एकेकाळी आपण गणित करत होतो. म्हणजे इतकं आपल्याकडे. आणि ते जर तुम्ही वैदिक मॅथमॅटिक्स तुम्हाला तुमचं ब्रेन एका विशिष्ट प्रकारे विचार करायला लागतं. तर ह्या गोष्टी मुलांमध्ये जर आल्या तर मला असं वाटतं
AI काय AI म्हणजे ऑलरेडी AI हा एक नॉर्मल झालेला आहे, पण AI कॉम्पिटिंग विथ या सगळ्या जर गोष्टी मुलांना मिळाल्या तर मला वाटतं एक डबल बेनिफिट मुलांना होऊ शकेल. आणि आज आपण जे बघतोय की आज आपण हेल्थचा जेव्हा विचार करतोय, हेल्थ फार महत्त्वाची आहे. आज पुष्कळ मुलांना मी बघते की ते सॉफ्ट ड्रिंक्स पित नाही, आज कॉन्शियस झालेले आहेत, जिममध्ये जातात, या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपला योगा जे आहे, आपला मंत्रोच्चार जे आहे, योगा म्हणजे पुन्हा बॅलन्सिंग माइंड बॉडी अँड स्पिरिट, हे आज मुलांना सांगणं, मंत्रोच्चार, प्रत्येक गोष्टीचा उच्चार कसा महत्त्वाचा आहे, त्याच्यातनं म्हणजे बरोबर तुमचं ब्रीदिंग कसं होत असतं, त्याच्यानी तुमच्यामध्ये काही चेंजेस होत असतात. आज आनंदी राहणं किती महत्त्वाचं आहे. आज तुम्ही एकटे एकटे राहता, हसत सुद्धा नाही. तर मला असं वाटतं की आनंदी राहणं, की आनंदी राहिल्यावर तुमचं, आज आपण म्हणतो की सगळ्या गोष्टी, एव्हरीथिंग इज इन युअर माइंड. तुम्ही आज जे काय परिस्थिती आहे त्याला स्वर्ग समजू शकता, किंवा तुम्ही स्वतःचा स्वर्ग जो आहे तो नर्क बनवू शकता, कारण की एव्हरीथिंग इज इन युअर माइंड. हे आपल्याला मुलांना शिकवणं गरजेचं आहे. कारण की आपल्या भारतीय ज्ञान परंपरेतही आपण वाचतो की सगळ्या म्हणजे फिजिकल अँड मेंटल याचं किंवा सायकोलॉजी याचं फार कनेक्शन आहे, आणि इवन स्पिरिच्युअल. तर हे जर आहे तर आपल्याला चांगल्या पद्धतीने शांत राहणं, समजूतदारीने वागणं, आणि आपल्याला खुश राहणं, मला असं वाटतं आनंदी राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे हा मुलांना आपण एक शिकवलं संदेश झाला की मुलांच्या दृष्टीने आपण काय करायला हवं, टीचर म्हणून, आई वडील म्हणून. पण तुम्ही एक पुस्तक लिहिलेलं आहे, बिकम अ डायनामिक वुमन ऑफ सबस्टन्स. ह्या पुस्तकातनं काय संदेश तुम्ही स्त्रियांकरता दिला आहे? आज मला खूप छान वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे स्त्रिया ज्या आहेत त्या म्हणजे त्यांनी इतकं ॲडव्हान्समेंट केलं आहे. आज आपण कल्पना चावलाचा विचार करतो, आपण म्हणजे सगळ्या क्षेत्रात आज आर्मी, एअरफोर्स, सगळीकडे स्त्रियांनी खूप म्हणजे ॲडव्हान्समेंटच्या गोष्टी आपण करत असतो. पण कुठेतरी आज मला आता या कार्यक्रमातनं मुलींना म्हणा, स्त्रियांना म्हणा, एक गोष्ट सांगावीशी वाटते की स्त्रीत्व आपलं जे आहे ते हरवता कामा नये. कारण की आज आपण वर्क लाईफ बॅलन्स जरी म्हणतो तरी कुठेतरी आपण म्हणजे सगळीकडे आपण पुरुषांशी, मला असं वाटतं बरोबरी हा शब्द मला नाही वापरायचा आहे, कारण की आपण बरोबरी नाही करू शकत, कारण की आपण स्पेशल आहोत. म्हणजे बायका आणि पुरुष हे ते स्पेशल आहे. तुम्ही यू कॅनॉट कम्पेअर ऑरेंजेस विथ मँगोज. म्हणजे त्यांचं प्रत्येकाचं महत्त्व वेगळं आहे. तेव्हा तर स्त्रियांनी आपलं स्त्रीत्व जपलं पाहिजे. आपण एक स्त्री आहोत. आपल्याला आई होताना आपल्याला ते एक देवानी आपल्याला वरदान दिलं आहे की आपल्याला मातृत्व हे आपलं फार महत्त्व. आज कितीतरी मुली मी बघते की त्यांनी करिअर माइंडेड झाल्या, पण करिअर माइंडेड झाल्यामुळे त्यांना आई व्हायचं नाही आहे, त्यांना जॉब करतोय म्हणून कुठलीही गोष्ट कॉम्प्रोमाइज करायची नाही आहे. आज आपण बघतो की ठीक आहे, आपण बरोबरीच्या गोष्टी करतोय, पण सॅक्रिफाईस करणं, कुठेतरी ॲडजस्ट करणं ही फार महत्त्वाची आहे. कारण की अल्टिमेटली मी तेच सांगितलं की पॅकेजेस म्हणजे आनंद कशात आहे हे महत्त्वाचं आहे. आज माझा मुलगा जर मोठा झाला, मी त्याला शिकवलं, मी त्याच्याकडे लक्ष दिलं, आपण कुठेतरी वेळ काढला पाहिजे. आणि मला नाही वाटत की आपण हा जो वेळ, स्त्रियांनी जो हा काही वेळ जो आपण म्हणजे आपल्या ह्याच्यातनं काढता आला पाहिजे, कारण की हा व्हॅल्युएबल, कारण की हा आयुष्यभर आपल्याला नाहीतर आपल्याला गिल्ट वाटत राहील की मी माझं ही जबाबदारी तर केलीच नाही. तर मला असं वाटतं की घरात घर पण तेव्हाच राहील की जेव्हा तुम्ही घरात राहाल. घरीच राहणार नाही व्यक्ती तर काय, तर घरातली आई हरवता कामा नये, हे मला असं वाटतं. की खूप छान हा संदेश तुमच्या पुस्तकातनं तुम्ही दिला आणि आता तेच खूप छान पद्धतीने इथे सगळ्यांना सांगितलं आहे. तर ह्या इतक्या सुंदर अशा नोटवर की प्रत्येक स्त्रीने आपलं आईत्व हरवता कामा नये या संदेशवरच आजची ही चर्चा आपण इथेच संपूया. तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून आणि इतकी छान माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दिली. खूप धन्यवाद. धन्यवाद.